रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज गाथा अभंग आणि भावार्थ. अभंग 145. बैसवुनी हरी गाडिया मध्यभागी हरी. अवघियांचे करी समाधान सारिखे. पाहे तो देखे समोर भोगी अवघे प्रकार. हरुषे झेली कर कवळ मुखी देती ते. बोल बोलतिया सवे देतील ते त्यांचे घ्यावे. एक एका ठावे एर एरा अदृश्य. कोणाची या जीवा वाटो नेदी विषम. तुका म्हणे देवा बहु आवडीचा देवा. श्रीकृष्ण सर्वांना आपल्या भोवती ओळ करून बसवितो व आपण सर्वांचे समाधान करून सर्वांनाच तो समान वागवितो. प्रत्येकास तो आपल्या समोरच आहे असे भासले व सर्व प्रकारचे भोग ते भोगू लागले. मोठ्या आनंदाने हातात व मुखात श्रीकृष्ण घास झेलू लागला. जे स्वतःशी बोलतील त्यांच्याशी तो मनापासून बोलू लागला. जे देतील ते घेऊ लागला. त्याच्या या कृत्यातील अर्थ त्याचा त्यालाच समजेना. त्यांच्यात ते गुप्त होते. त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वराला भक्ताच्या प्रीतीची मोठी हौस असते. तो कुणाच्याही मनाला दुःख होईल असे कधीच करत नाही. पांडुरंग पांडुरंग.